एकामागोमाग दोन शक्तिशाली भूकंप आणि हजारो जीव वाचवण्याची धडपड. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊया. त्याआधी कसे कायला फॉलो करायला विसरू नका. 24 जून रोजी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपाने राजधानी काराकाससह अनेक भागांमध्ये इमारती आणि घरे कोसळल्याची माहिती समोर आली. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत किमान 32 जणांचा मृत्यू झाला असून 700हून अधिक जण जखमी झाले आहेत. अजूनही बचाव कार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 10,000हून अधिक मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, मात्र USGSने मोठ्या जीवितहानीचा अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेज यांनी देशात आपत्कालीन स्थिती जाहीर केली असून बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. अनेक भागांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.